कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कॅरमेल कस्टर्ड बनवते ना ती, तिचं कस्टर्ड असं बिघडव की एजेंनी आयुष्यात कधी तिच्या हातचं काही खाल्लंच नाही पाहिजे। पण वहिनी, ते कस्टर्ड तर एजेच खाणार आहेत ना, आणि तुम्हीच म्हणता एजेंना त्रास होईल असं काही नाही करायचं। होऊ दे, एजेंना त्रास होऊ दे। चुकीच्या माणसाशी साथ देतात पाहिजे, व त्याची किंमत तर मोजावीच लागेल। वहिनी, हे तुम्ही बोलताय? तो मी बोलतेय। फरक पडतो एजेंना, आपण या घरात आहोत नाही आहोत, हे घर वाचवायला किती झटतोय हे सगळं दिसत नाही त्यांना। त्या लीलाच्या जाळ्यात एवढे अडकले तेजे की त्यांना फक्त लीलाच दिसते सगळीकडे। आता आपण सुद्धा एजेंचा विचार करणं थोडं कमी करूयात। हा, हे म्हणजे असं झालं ना, सुक्यासोबत एजे पण जळतील। प्रपोजलचं नाटक सुरू आहे ना, ते संपूनच टाकू। सर, किती पटकन फायनल झालं नाही डील। एवढं मोठं डील इतक्या पटकन फायनल होईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं सर। विश्वा ज्याच्यावर आपण डील केलाय तो माझा जुना मित्र आहे। त्यांनी जेव्हा स्टार्टअप केलं होतं तेव्हा मी त्याला मदत केली होती, त्यामुळे मला माहिती आहे की हे डील फायनल होणारच होतं। आता बघ प्रपोजल किती ग्रँड होतं ते। येस सर, ऍब्सोल्युटली। आता हे प्रपोजल इतकं ग्रँड होईल की लीला वहिनीने याचा कधी विचारही केला नसेल। सर, स्वतःहून तुम्ही हे सगळं मॅनेज करता हे जर त्यांना कळलं ना, तर त्यांना प्रचंड आनंद होणार आहे सर। विश्वास जो इव्हेंट ऑर्गनायझर होता ज्याच्याशी आपण बोलत होतो, त्याचं नाव काय होतं? गायकवाड, राईट? त्याला फोन लावतो। गायकवाड, गायकवाड, आय एम सॉरी, थोडं लास्ट मिनिट चेंजेस झालेले आहेत। तुम्हाला जे दिलेलं डील होतं ते मला कॅन्सल करावं लागणार आहे। नाही, तुमचा काही फॉल्ट नाहीये। आम्ही ही अरेंजमेंट पर्सनल लेवलवरच करणार आहोत। ओके, आपण करू पुढच्याला का? थँक्यू सर। पण हे विश्वा, मला याच्यासाठी सगळा ट्रस्टवर्दी स्टाफ हवा आहे, ओके? आणि हे सगळं मला कॉन्फिडेन्शियल ठेवायचं आहे, आणि स्टाफला लोकेशनवर गेल्यावरच कळायला हवं की प्लॅन काय आहे। नोट करे। येस सर, येस। ओके, हो हो, चला। ही काय वेळ आहे का? तुला सांगितलं होतं ना, काम असेल तर आधी मेसेज करत जा। सॉरी सर, पण आपल्यासाठी एक फार बॅड न्यूज आहे सर। एजे सरांना बहुतेक आपल्यावर डाऊट आलाय। का? काय झालं? सर, त्यांचा आत्ताच मला फोन आला होता। ते म्हणाले की ते ग्रँड प्रपोजलचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला देऊ शकत नाहीये। काय देऊ शकत नाही म्हणजे? सर, ते प्रपोजल त्यांना स्वतःच करायचं आहे, त्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट ते कोणालाच देणार नाहीये। हे जे समजतो काय स्वतःला, ह्याच्या डोक्यात नक्की काय प्लॅन आहे ना कळायला हवा। सगळं प्लॅनिंग जर स्वतःनेच केलं तर लीलाला मारणं अशक्य आहे। एजेच्या डोक्यात नक्की काय प्लॅन चाललाय ना, काढावंच लागेल। वहिनी, एजे आज आयुष्यात पहिल्यांदा तिखट कॅरेमेल कस्टर्ड खाते, आणि तितक्याच तिखट भाषेत एजे लीलाला झापतील। तिला एजेंना खुश करायचं होतं ना, खुश करणं तर दूर। आता बघा एजे कशी तिची खरडपट्टी काढतील ते।
लवकर. एक अनाउन्समेंट करायची होती. मी लीलाला घेऊन 2 दिवस आउट ऑफ स्टेशन चाललोय. काय एजे कुठे जातोय आपण? सांगा ना, काय प्लॅन आहे? सरप्राईज आहे लीला, कळेलच लवकर. पण आता कुठे जातोय ते तरी सांगा ना प्लीज. अशी कशी ग तू लीला? शांत राहा जरा. आई ऑफिसमध्ये मी इन्फॉर्म करून ठेवलेलं आहे. काही लागलं तर विश्व आहेच. हे बघ बाळा, तुम्ही जातच आहात ना, मग 2 दिवस मस्त एन्जॉय करा, ठीक आहे? तिकडची काही काळजी करू नका. बरं, पण कुठे जाणार आहात, कधी, काही ठरलं का? इथे कधी जाणार आहोत? लवकरच. बर, चाललंय काय या एजेचं? नक्की कुठे चाललाय, कधी चाललाय, काहीच सांगायला तयार नाहीये. आय एम सॉरी एजे, पण घरातलं कोणी बाहेरगावी जात असेल तर इतरांना माहीत हवं ना की ते नक्की कुठे गेलेत. म्हणजे उद्या जर का काही प्रॉब्लेम आला तर आम्ही कुठे कॉन्टॅक्ट करायचा, आम्हाला माहीत असेल तर आम्ही हेल्प करू शकू, जस्ट फॉर सेफ्टी पर्पज. होय जे, दुर्गा वहिनी बरोबर बोलतायत. मला पण. आय अंडरस्टँड युअर कन्सर्न, पण आम्ही जिथे चाललोय तिथे ऑलरेडी सिक्युरिटी अरेंजमेंट्स केलेले आहेत. आणि काही प्रॉब्लेम झालाच तर माझ्याकडे बॅकअप प्लॅन पण रेडी आहे. बरोबर आहे. ज्याची भीती होती तेच घडलं. या एजेने सगळं प्लॅनिंग एकट्याने करायचं ठरवलंय. म्हणजे हा काहीच कळू देणार नाही. मला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. हो, काही हरकत नाहीये, पण जायच्या अगोदर तर सांगाल ना. हं? आणि लीला आणि बाळा, तुला काही मदत वगैरे लागली तर सांग मला. हा, मी आहे. हो आजी. मी जरा रूम मध्ये आहे. माझे काही कॉलच. एक मिनिट एजे, एकच मिनिट आले. चमचा. कॅरमल कस्टर्ड. अरे बघ तरी अभिराम, लीलानं खास तुझ्यासाठी केलंय. एजे, मी स्वतःच्या हाताने कॅरमेल कस्टर्ड बनवलंय तुमच्यासाठी. हे तू स्वतःच्या हाताने बनवलंय? कोणाची मदत न घेता? नाही, एकटीने असे नाही, आजीने मदत केली ना माझी. पण म्हणजे त्यांनी फक्त सांगितलं, मीच केलंय खरंच. आणि आता तुम्ही माझा एवढा मोठा हट्ट पूर्ण करताय तर मी ज्या छोट्या छोट्या गोष्टी करूच शकते ना तुमच्यासाठी. लीला, खूप स्वप्न पाहतेस ना प्रपोजलची, पण आता बघ तुझ्या या स्वप्नात कसा मिठासा खडा पडतो ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.